नमस्कार. आपण पाहता यशवंत नगरी न्यूज आणि सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं खरं तर बिगुल आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काल मतदान झालं, उद्या मतमोजणी आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सत्ता कोणाची येणार, कोणत्या तालुक्यात पंचायत समिती कोणाची सत्ता येईल आणि विशेष म्हणजे कुठल्या जिल्हा परिषद मध्ये मध्ये कोण जिंकून येऊ शकतं. अगदी सगळ्या जिल्हा परिषदमध्ये मी जाऊ शकलो नाही, तरी महत्वाच्या ठिकाणी नक्की जाणार आहे. तर पाहत राहा यशवंत नगरी न्यूज. हा एक्झिट पोल आहे. म्हणजे की आमच्या गेल्या 25 वर्ष जे आम्ही पत्रकारिता करतोय, यामध्ये अंदाज जो व्यक्त केला जातोय, कुठल्या मतदारसंघामध्ये काय होईल, तो मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला आत्ताच आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत जी माहिती जी दिलेली आहे, मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला एकूण 65 जिल्हा परिषद गट आणि 130 पंचायत समिती गण सातारा जिल्ह्यामध्ये. 11 पंचायत समिती म्हणजे 11 तालुक्यातल्या 11 पंचायत समिती. एकूण मतदान झालेलं आहे 67.80%. म्हणजे महाबळेश्वरमध्ये सुरुवातीला तुम्हाला धावता आढावा तुम्हाला मी सांगतो. महाबळेश्वरमध्ये 2 गट आहेत, 4 गण आहेत आणि एकूण मतदान झालेलं आहे 70.92. वाईमध्ये 4 गट, 8 गण. एकूण मतदार झालेलं आहे 65.77. खंडाळा तालुक्यात 3 गट, 6 गण, 72.93 इतकं मतदान झालेलं आहे. फलटणमध्ये 8 गट आणि 16 गण आहेत. एकूण मतदान झालं आहे 71.85. मान तालुक्यामध्ये 5 गट आणि 10 गण आहेत. एकूण मतदान झालेलं आहे 70.74. कोरेगावमध्ये 6 गट आणि 12 गण. एकूण मतदान झालेलं आहे 70.67. खटावमध्ये 7 गट आणि 14 गण. एकूण मतदान झालेलं आहे 70.88. त्यानंतर जावलीमध्ये 3 गट आणि 6 गण आहेत. एकूण मतदान 60.48 आणि सातारा तालुक्यात 8 गट आणि 16 गण आहेत. एकूण मतदान झालेलं आहे 62.42. याचबरोबर पाटण तालुक्यामध्ये 7 गट, 14 गण, 61.82. कराड तालुक्यात 12 गट आणि 24 गण. एकूण मतदान झालेलं आहे 69.34%. म्हणजे एकूण माझ्यासमोर आकडेवारी आहे 21,94,110 एकूण मतदार संख्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यापैकी प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे 14,87,554. म्हणजे 67.80% इतकं सातारा जिल्ह्यामध्ये मतदान झालेलं आहे. आता विषयाकडे आपण येऊया. सातारा जिल्हा परिषद पहिल्यापासून काँग्रेसकडे होती. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाल्यापासून आज अखेर म्हणजे गेल्या 4 वर्षाचा जर प्रशासकाचा काळ वगळला तर संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी सत्ता होती. मात्र या राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी मोठ्या प्रमाणात धक्का देत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विराजमान होण्याची अधिक शक्यता आहे. आमच्या माहितीनुसार हा एक्झिट पोल आहे. भाजपला 34 ते 38 जागा मिळतील. शिवसेना दुसऱ्या स्थानी असेल. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष तो 11 ते 13 जागा ठिकाणी विजय संपादन करेल अशी शक्यता आहे. तिसऱ्या स्थानी असेल शिवसेना. 10 ते 12 जागी शिवसेना विजय होईल असं साधारणतः दिसतंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष 4 ते 5 जागेवर विजय होईल, असा साधारणतः अनुमान दिसतोय. त्यानंतर अपक्ष 2 ठिकाणी बाजी मारताना या ठिकाणी दिसतंय. म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काटावरचं बहुमत मिळू शकतं. अर्थात एखाद्या वेळी अपक्षांची सुद्धा भारतीय जनता पार्टीला गरज लागेल. 2 ते 3 अपक्ष जे दिसतायत, या अपक्षांनी जर बाजी मारली, तर मात्र भाजपला या अपक्षांची गरज लागेल. आता 11 पंचायत समिती जर विचार करायला गेला, तर सातारामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता येईल असं एकंदरीत अ, निश्चितच दिसते. सातारा आणि जावलीमध्ये सुद्धा भाजपा बाजी मारेल. कराडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची पंचायत समितीचा झेंडा या ठिकाणी फडकेल. एकूण 24 जागा आहेत कराडमध्ये. आणि यामध्ये साधारणतः अ, 14 ते 15 ठिकाणी पंचायत समिती भाजपची येऊ शकेल. अ, दुसरा कोरेगाव. कोरेगावमध्ये मात्र 12 पंचायत समितीच्या ज्या जागा आहेत, यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊनच सत्ता स्थापन करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावेल. कारण आमदार महेश शिंदे आणि या ठिकाणी आमदार मनोज घोरपडे आणि तिकडून फलटणमधून सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर असं तिघं एकत्र येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन या ठिकाणी करू शकतात.
अ, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची सत्ता खरं तर तिथं काटेकी टक्कर असेल. मात्र सध्या तर परिस्थिती वरचढ दिसते. खंडाळामध्ये सुद्धा अ, अ, द्विधा मनस्थिती म्हणजे 50-50% चान्सेस आहेत खरं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा. महाबळेश्वरमध्ये सुद्धा सध्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचं वरचढ दिसते. अ, फलटण तालुक्यामध्ये मात्र 2 राज्यामध्ये म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये मोठी लढत पाहायला मिळेल. कारण 16 पंचायत समितीच्या जागा आहेत. यामध्ये सध्या तरी काय परिस्थिती 50-50% चे होप्स आहेत. मात्र मान तालुका आणि खटा तालुक्यामध्ये मात्र भाजप हा मुसंडी मारताना दिसतंय. या झाल्या सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या ठिकाणी आकडेवारी झाली. मात्र महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा परिषदेमध्ये बिग फाईट लढती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. आणि या लढती खूप रंगतदार अशा अवस्थेमध्ये होत्या. महत्त्वाचं म्हणजे हाय व्होल्टेजच्या लढती होत्या. त्या 11 ते 12 ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढती पाहायला मिळाल्या. मात्र एकंदरीत काय तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढती सुद्धा पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी चौरंगी, काही ठिकाणी अपक्षाने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राबल्य या ठिकाणी निर्माण केलेलं पाहायला मिळालं. मात्र आता जर एकंदरीत पाहिलं तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मोठ्या सभा या रद्द झाल्या. यामुळे पाहिजे ती रणधुमाळी यामध्ये दिसून आली नाही. मात्र मुद्दा काय तर यावेळचं जे पूर्ण निवडणूक आहे ते विकासात्मक राजकारणाकडं अ, अ, गेली. यामध्ये या निवडणुकीकडं अधोरेखित जर काय करता येईल, तर ते करता येईल भारतीय जनता पार्टीनं केलेलं नियोजन. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षांनी भावनिक घातलेली साथ, याला मतदार किती पाठीशी राहतात ते पाहणं महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा शिवसेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये उठवलेलं रान, हे सुद्धा शिवसेनेच्या बाजूनं अनेक मतदार झुकताना दिसतोय. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, ते उमेदवार शिवसेनेकडे गेल्यामुळं शिवसेनेत सुद्धा टक्का या निवडणुकीमध्ये मतदार या ठिकाणी वाढलेला दिसतोय शिवसेनेत सुद्धा. त्यानंतर शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची द्विधा अवस्था पाहायला मिळाली. कराड उत्तर आणि खटाव तालुक्यामध्ये, मान तालुक्यामध्ये आणि कोरेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी फक्त तुतारी चिन्हावर निवडणूक उभे केले गेले. मात्र त्याने काही उमेदवार हे घड्याळ चिन्हावर उभे केल्यामुळं या ठिकाणी त्यांची सुद्धा अवस्था द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे तळ्यात मळ्यात अशी पाहायला मिळाली. मात्र सोयीचं राजकारण या ठिकाणी केलं गेलं राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेसच्या वतीनं. 5वा मुद्दा म्हणजे काँग्रेसचा. काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये खूप काही मोठ्या प्रमाणात उमेदवारी उभे केली अशातला भाग नाही. मात्र त्यांची ताकद हे नगण्य होत चाललेली आहे आणि 6वा मुद्दा तो म्हणजे वंचित आघाडीने सुद्धा या ठिकाणी उभे केलेले उमेदवार हे सुद्धा नाकारून चालणार नाही. म्हणजे एकंदरीत काय, तर सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर झाले. यामुळं प्रत्येक जण आपापली ताकद आजमावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये जी एकमेकाचा ताळमेळ पाहायला मिळाला, त्या नेत्यांचा हा प्रचंड चांगला पाहायला मिळाला. कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासारखी फौज या ठिकाणी प्रचंड आक्रमकपणे प्रचार करताना दिसली. याचबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम यांच्या माध्यमातून सुद्धा ही निवडणूक प्रचंड त्यांनी प्रतिष्ठेची केली आणि भाजपला निवडून आणण्यासाठी रणधुमाळी सुरू केली. आता आपण खरं तर या सर्व गोष्टी जर पाहायला गेलं, तर उदयनराजे भोसले मात्र या प्रचारामध्ये कुठेही दिसले नाहीत. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण उदयनराजेंनी ज्या जागा मागितल्या, त्या जागा देण्यास भाजपने नकार दिल्यामुळं नाराज उदयनराजे भोसले यांच्याकडे सुद्धा अ, अ, यांच्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा आजही आहेत आणि सर्व पाहायला मिळेल. मात्र सातारा खटाव यामध्ये महेश शिंदे यांनी आणि धैर्यशील कदम, मदनदादा भोसले, सत्यजित पाटणकर यांची साथ मिळत असल्यामुळं महत्त्वाचं म्हणजे सातारा आणि खटावमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अं, अ, यश या ठिकाणी सातारा तालुक्यात पाहायला मिळणार आहे. 2 राज्य सुद्धा या ठिकाणी एकत्र आले. काही ठिकाणी जरी
बंडखोरी झाली असली तर ते शमवण्यात भाजपला अंतिम टप्प्यात हे यश आलेलं आहे. अं, मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, की हाय व्होल्टेज ज्या लढती आहेत, त्या कुठे-कुठे होतील ते मला सांगतो मी. हाय व्होल्टेजमध्ये सगळ्यात मोठी लढत होईल ती म्हणजेच कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटामध्ये. कोपर्डे सातारा कराड उत्तरमधील अ, भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष मैदानात आहेत. आणि त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीनं आणि अ, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं त्या यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी हाय व्होल्टेज लढत ही कोपर्डे हवेलीमध्ये होईल. मात्र या ठिकाणी जो निकाल आहे तो खूप धक्कादायक निकाल या ठिकाणी मानला जातोय. दुसरी लढत होईल शिरोळ गटात. शिरोळ गटात राष्ट्रवादीचे उदय कबुले आणि भाजपचे नितीन भरगोड पाटील आणि शिवसेनेचे प्रदीप माने यांच्यामध्ये जोरदार चुरस या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण भरगोडे पाटलांनी केलेला भाजपमध्ये प्रवेश हा देखील लोकांना रुचलाय का नाही ते पाहणं महत्वाचं आहे. यानंतर खेड खेड बुद्रुक जो मतदारसंघ आहे, यामध्ये शिवसेनेकडून नंदकुमार घाडगे आणि भाजपकडून ऋषिकेश धायगुडे आणि राष्ट्रवादीकडून गणेश धायगुडे आणि वंचितकडून सुरेश उबाळे असा चौरंगी सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र नक्की कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. तर काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी माफ करा या ठिकाणी चौरंगी लढतच पाहायला मिळते. मात्र मान तालुक्यामध्ये आंधळी गटात खूप मोठी बिग फाईट पाहायला मिळेल. ती म्हणजे शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे व राष्ट्रवादीच्या दीपाली जगदाळे यांच्यामध्ये मोठी रंगत होणार आहे. म्हणजे शेखर गोरे यांनी पूर्ण ताकद या ठिकाणी पणा लावलेली आहे आणि जयकुमार गोरे यांच्यासाठी ही लढत खूप प्रतिष्ठेची या ठिकाणी मानली. मार्डी गटामध्ये मान तालुक्यामध्ये दोन्ही ज्या जाऊबाई आहेत त्या आमने-सामने आहेत. स्वर्गीय आमदार सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना एकमेकांच्या उभ्या समोर या ठिकाणी लढताना पाहायला मिळतात. मात्र एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कराड आणि अं, मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिग फाईट्स या ठिकाणी पाहायला मिळेल. विशेषतः वारुंजी जिल्हा परिषद गट जो आहे कराडचा, तो काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी लढत पाहायला मिळते. या लढतीकडं सर्वांच्या नजरा आहेत. मात्र या सगळ्या जर पाहायला गेलं तर काँग्रेस काही ठिकाणीच या ठिकाणी प्राबल्य दिसतंय. मात्र त्यापैकी एक म्हणजे वारुंजी. त्यामुळे पूर्ण ताकद काँग्रेसनं या वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये लावलेली पाहायला मिळते. मात्र सगळं जर पाहायला गेलं तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये अ, महायुतीचं मात्र प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसतंय. म्हणजेच काँग्रेस, शरदचंद्रजी पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेला तर एकही जागा सध्या कुठे दिसून येत नाही सध्याच्या प्राथमिक सर्व्हेनुसार. अशामध्ये महायुतीचं प्राबल्य या ठिकाणी टंका पाहायला मिळेल. मात्र पुढचा जर विचार करायचा तुम्ही गेला तर पंचायत समिती गणामध्ये सुद्धा अ, अ, अपक्ष काही निवडून येण्याची शक्यता अधिक कमी आहे. फक्त कराड जर सोडला, कराडमध्ये मात्र पंचायत समितीमध्ये 2 ते 3 जागा या अपक्ष दिसतायत. निवडून येण्याची शक्यता आहे. म्हणजे त्या निर्णायक ठरताय काय असं शक्यता सुद्धा या ठिकाणी निर्माण होते. मात्र सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र चांगलं प्राबल्य निर्माण केलेलं आहे. एवढं मात्र नक्की. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.